आज करूया मस्त अशी चमचमीत दह्यातली वांगी. मस्त होते आणि भाकरीसोबत ना एक नंबर लागते. तर त्याकरता मी घेतली आहेत पाव किलो वांगी. आता ही वांगी ना आपण कापून घ्यायची, मधून कापून घ्यायची म्हणजे आतमध्ये जर काही कीड असेल ना तर आपल्या लक्षात येईल. तर इथे मी सर्व वांगी कापून घेतले आणि आता ही बनवायची आपण मस्त अशी मातीच्या भांड्यामध्ये. तर त्यात ही वांगी सर्व ॲड करायची. नंतर अर्धा वाटी मी घातलंय दही. हळद घालायचं, लाल तिखट घालायचं, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे धणे पावडर घालायचे. नंतर आलं लसूण घालायचं, काळा मसाला, काश्मीरी लाल मिर्च, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची. शिवाय 1 टमाटर घालायचं. भाजीला किती मीठ लागतं तेवढं मीठ आपण यात घालायचं आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मसाला वांग्याला ना सगळीकडे व्यवस्थित कोटेल हे बघा. आता यात आपण घालायचं तेल. तर भाजीला किती तेल लागतं तेवढं तेल आपण आताच घालून घ्यायचं. परत एकदा मिक्स करायचं, झाकून ठेवायचं 5 मिनिटाकरता. 5 मिनिटानंतर आपण ही भाजी 3-1 मिनिटं शिजवून घ्यायची. नंतर मिक्स करून घ्यायचं, झाकून ठेवायची. परत 2-1 मिनिट शिजवून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. नंतर यात घालायचं पाणी. पाणी मात्र आपल्याला गरम घालायचं, झाकून ठेवायचं आणि वांगी शिजेपर्यंत ही भाजी मस्त अशी कमी गॅसवर आपण शिजवून घ्यायची. तर इथे बघा मस्त अशी वांगी शिजली आहे. शेवटी घातली आहे कोथिंबीर. थोडीशी ग्रेव्ही केली आहे चपातीसोबत खाण्याकरता आणि काय भारी लागतात ना ही वांगी, दह्यातली वांगी. भाकरीसोबत खूप मस्त लागतात. एकदा करून बघा अशा पद्धतीने भाजी. आता वांग्याची भाजी तर बरेच प्रकारे केली जाते, पण अशा प्रकारे ही दह्यातली वांगी तुम्ही एकदा करून बघा. खरंच खायला ना मस्त एक नंबर लागतं.